खरं तर त्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आले होते ना, तेव्हा मी घरच्यांना न सांगता आले होते. पण मग मी बाहेर पडल्याचं कळलं त्यांना, बाबांना आणि दादांना दोघांनाही. मग बाबा मला खूप ओरडले. माझं घराबाहेर पडणंही बंद केलं त्यांनी. म्हणून तर तुम्हाला त्यांनी ड्रेस घेऊन इथे बोलवलंय. तुम्हाला माझ्यामुळे किती त्रास झाला ना. विभावरीजी तुम्ही ऐका ना, तुम्ही नका त्रास करून घेऊ. हे बघा, तुम्ही मला भेटला काय, मी तुम्हाला भेटलो काय, आपलं भेटणं गरजेचं आहे ना. भेटलो, झालं, सगळं संपलं. हो, पण असं इतरांच्या नजरेखाली राहून मला तुमच्याशी कसं बोलता येईल? तुम्ही नका टेन्शन घेऊ, फार विचार करू नका तुम्ही. ते बघू काय करायचं नंतर. हे बघा, हा ड्रेस शिवून झालाय, याचं फिटिंग बिटिंग चेक करा. बोल की, माझा नवरा माझा नाहीच म्हणजे काय? काय नाही, तू कर तुझं काम. हा, जाऊ दे. हे असं काय विचारते? हिने यांना कुठल्या पोरीसोबत पाहिले का काय? डिंपल थांब, तू असला प्रश्न का विचारलास? तुला तुझ्या दादाबद्दल काही माहिती आहे का? काही संशय बिवशय आलाय का तुला? हसायला काय झालं? हा, अगं बोल की, तुला दुसरं काही येत नाही का? असं का वागतेस? म्हणजे एकतर हसायचं, नाहीतर कोड घातल्यागत प्रश्न विचारायचे. अगं, तू माझ्या प्रश्नाचं उत्तरच कुठं दिलंयस? अगं, तुझा प्रश्नच एवढा विचित्र आहे, काय उत्तर द्यायचं? चांगला मला कळलं असा प्रश्न विचार. विचारू? नीट उत्तर देशील का? पण आता समजा, जर गोपाळ दादा टेलर नसून डॉक्टर असेल तर काय करशील? असं कसं होईल? म्हणजे माझा नवरा टेलरचा एकदम डायरेक्ट डॉक्टर? अगं, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर तर दे. जर गोपाळ दादा टेलर नसून डॉक्टर असेल तर काय करशील तू? मला दादाच्या वागण्याचा राग आला असेल ना. राग, इतका राग आला होता असं वाटत त्याला जागीच मारून टाकावा. तुम्ही असे गप्प का? बोला ना. तुम्ही माझ्यामुळे शांत बसलात ना. अहो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, त्रास नका करून घेऊ. त्याच्या ठिकाणी मी असतो किंवा दुसरं कोणी असं तरी असाच वागला असता. तुम्ही कशाला टेन्शन घेता? एक काम करा, बघा हा दुसरा ड्रेस पण शिवून आणलाय, आपण चेक करा. काय फिटिंग असेल तर सांगा, म्हणजे चेक करता येईल लगेच. हो, तुम्ही बसा. डॉक्टर, तुम्ही माझ्याशी पंगा घ्यायला नव्हता पाहिजे. आता तुमच्या या गोपाळ नावाच्या फुग्याला डिंपल नावाची टाचणी टोचून सगळी हवाच काढून टाकते की नाही बघाच तुम्ही. तुमचा फुगा आता फुटणार आणि तुम्ही गावभर पळत सुटणार. डिंपल, तू ह्यांना आधीपासून ओळखतेस का? नाही ना? मग कशाला नको ते बडबड करतेस? अगं, डॉक्टर व्हायला लय पैसा लागतो, शिक्षण पण लय लागतं. आणि हे तर लहानपणीच घरातनं पळून गेले होते. त्यांच्याकडे कुठून आला एवढा पैसा? पोटा पाण्यासाठी त्यांनी कलकत्त्यात एका टेलरिंगच्या दुकानात काम केलं, म्हणून तर टेलर झालेत ते. त्यांना खरं तर आधीच यायचं होतं घरी, पण आप्पांना काहीतरी करून दाखवायचं होतं, म्हणून पै जमा केली, लय मेहनत केली. आणि हातात जेव्हा पैसा आला का नाही, तेव्हा घरी परत आले. काय म्हणालीस? कलकत्ता, टेलर, आणि पैसा कमवायला एवढी वर्ष लागली? कसं शक्य आहे लाली वहिनी? का शक्य नाहीये? लाली वहिनी, मला एक सांग. आपले सुधाकर दादा आणि नरू आजी गोपाळ दादाला गोपाळ का नाही म्हणत? काय वाटतं तुला, का म्हणत नसत्यात? कारण त्यांचा आधीपासून राग आहे ह्यांच्यावर. हे घरी नव्हते, पळून गेले होते ना, म्हणून घरातली काही माणसं यांना आपलंच मानत नाही. लाली वहिनी, खरं सांगू का, लय म्हणजे लय भोळी आहेस तू. अगं, तुझ्या नवऱ्यानं सांगितलं आणि तू लगेच विश्वास ठेवला वय? एक काम कर, तुझ्या नवऱ्याला विचार नकाशात कलकत्ता कुठं आहे ते. त्याची काय गरज? गरज आहे. खरं तर तुझा नवरा हा टेलर नाही, डॉक्टर आहे. डॉक्टर
पण नाही, कंपाऊंडर आहे. कंपाऊंडर कळतं ना, ते येड्यात काढले त्यानं तुम्हाला. काय तर म्हणे कलकत्ता, पैसा कमवायचं होता म्हणून गेला. बरं एवढ्या वर्षापासून तो कलकत्त्यात होता ना, मग तिकडचे फोटो दाखवले कधी त्यानं तुला? तिकडची भाषा तर येतच असेल ना त्याला. झालं माझ्याबद्दलचं सगळं खोटं नाटक सांगून झालं. अरे कोण कातळवाडी, कुठली कातळवाडी, कुठला डॉक्टर? एक शब्द जरी पुढे बोललेस ना, माझ्या एवढा वाईट माणूस कोणी नाही, लक्षात ठेव. अहो काय करताय, सोडा तिला. नका वाईट वागू, बहीण आहे तुमची ती. असली बहीण? ही बहीण नाहीये, आपल्या संसारात विष कालवते. माझं प्रेम आहे माझ्या बायकोवर. खोटं बोलताय, एक नंबरचा खोटरडा माणूस आहे. लाली वहिनी, ह्यांच्या बोलण्याला फसू नका. नाही, ह्यांचं तुमच्यावर नाही, जगातल्या सगळ्या बायकांवर प्रेम आहे. आणि ते प्रेम फक्त पैशा पुरतंय. काय सांगता येतं गोपाळ दादाला? तुला सोडणारच नाही मी. अहो थांबा, काय करताय? लालीची बाजूला. काय करताय? या मुलीसाठी, या काल आलेल्या मुलीसाठी तुम्ही माझ्यावर हात उचललाय? तुमचा नवरा आहे मी, तुमचा माझ्यावर विश्वास नाही? तुम्ही खरे आहात ना? मग तिला बोलू का देत नाही? मगापासून अडवताय तिला. आता मला पण ऐकायचंय तिचं म्हणणं. आणि एकच सांगते, जर ती बोललेलं खरं असेल तर आज मी तुमचा खरा चेहरा अख्ख्या जगासमोर आणेन. झालं तुझं समाधान? लावली आमच्या संसाराला काडी? आता मी तुला सोडणार नाही.